आता मोंटी जो आजारी पडला आहे तो नीट झाला पाहिजे हेच आपल्याला पाहिजे आता सध्या. पाय झटकून बसा असं हे बघा, असं पाय लागतं ना. त्या दिवशी मी गाडी वॉश करून आणलेली आहे. गाडीची वॉशिंग मस्त पैकी आता चालू झाली आहे. तर बापरे, आपला जो रात्रीचा ब्लॉग येतो एडिटला बसायचा आहे आपल्याला, काही ब्लॉग राहिलेला एडिट करायचा. आणि हे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही ना झोपू देतो यांना इथं, आम्ही अजिबात हाकलत नाही. आणि पार्किंगमध्ये बघू शकता आपल्या गाड्या किती भारी दिसत आहे. त्या नजरेने बघा, ह्या माणसामुळे माझा कालचा ब्लॉग एडिट नाही झालेला आहे. याला जंगी या शब्दाचा अर्थ सांगा. काल पडला होता ना, काय 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 जंगीचा नाही आजपासून मी गाइस वर्ड यूज करणार माझ्या व्हिडिओ मध्ये. एवढे गाइस दोस्त दोन ऐसे लगाएंगे उसको, टपली लगाएंगे टपली. आरामात प्रेमाने कर ना तू. असं चाललेलं आहे आपल्या लद्दाख ट्रिपला आहे ना, कोणाची तरी नजर लागलेली डायरेक्ट ऊपर गाडी और सक्सेस हुई हो. चढा सकता हो. हाँ म्हणजे असं चढती चढके लावलाय का नीट. मला बघायला यावेळी नारळ पाणी घेताना घेऊन या. मला सक्त जरूरत आहे नारळ पाणीची. मेगा दायची मेडिसिन आहे. पुढचं काही वाचता नाही आहे जास्त, इंग्लिश हार्ड आहे म्हणून, पण पुढे मेगा लिहिलेलं आहे. प्रीमियर प्रोला आहे ना एक्सपोर्टला इतका परेशान झालोय ना मी, कंटाळा येऊन गेलेला आहे मला, कंटाळा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि वाजले सकाळचे 8:30. काल रात्री ना ब्लॉग एडिट करता करता खूप उशीर झाला. साईन ते आले होते रात्री, त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारल्यामुळे ना ब्लॉग एडिट करायलाच रात्री मला 3 वाजून गेले नाही का. आणि ना काम नाही झालं पूर्ण. तर आता ब्लॉग एडिट करायचा आहे सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर ते दोघं अजून झोपलेले, त्यांचं काय करायचं काही कळत नाही मला. जायचं आहे आता चहा प्यायला. चहा पिऊन झाल्यानंतर सगळ्यात आधी कामं करायचे आणि आज जमलं तर शूट करायला जायचं. आता मोंटी जो आजारी पडला आहे तो नीट झाला पाहिजे हेच आपल्याला पाहिजे आता सध्या. कारण की सगळे प्रॉब्लेम आता संपले, फक्त तो आजारी त्याच्यामुळं आपण थांबलो नाही का. तो जर आजारी पडला नसता आपण आजच निघणार होतो, आज निघून गेलो असतो लद्दाखसाठी. तर आता तो आजारी असल्यामुळं आपल्याला काहीच ऑप्शन नाही का. कारण की रस्त्यात जर काही झालं त्याला तर आपण प्रॉब्लेममध्ये फसू नाही का. मी मॉर्निंगचा व्ह्यू बघा तुम्ही एकदा, खतरनाक असा व्ह्यू दिसतोय समोर. आणि आता आहे ना स्काय जे दिसायला लागलं आहे ना ते 1 नंबर दिसतं आहे नाही का. आपल्याला फोटोशूट पण करायचा होता, पण काल पाऊस वगैरे झाला. आणि तुम्हाला टेंट वगैरे लावून दाखवला तर कसा वाटला टेंट लावल्यानंतर हे नक्की सांगा. पावसामुळे आहे ना आणि जागा नसल्यामुळे ना मी थोडंसं छोट्याशा जागेत लावला. की आजूबाजूला कचरा वगैरे तोरा वगैरे होता त्याला थोडंसं इग्नोर करा तुम्ही. पण माझ्याकडून जेवढं करता आलं तेवढं मी केलं आणि तुम्हाला दाखवलं. तर टेंट कसा लागला हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मला. आता भेटतो मी तुम्हाला फ्रेश होऊन. प्लीज बघू शकता ते गाडी धुवायसाठी आणलेली आपण. आता ज्या गाडीत आपण वेडिंग शूट वगैरे मारतो, आपली कार वॉश करायची होती. खराब तर नाही जास्त काही, नॉर्मल ही जी धूळ इथं बघू शकता तुम्ही, ही जी काढायची आहे आणि थोडीशी वॉश करून पुसून ठेवून द्यायची. आता लावून द्यायची. सध्या तरी काही काम नाही तिचं, त्याच्यामुळे तिला आहे ना आता लावून द्यायची आहे वॉश करून. त्याच्यामुळे आता निक पण मदत करतोय आणि आपण पण मदत करतोय, जेवढी होईल तेवढी वॉश करून घेऊ. तुम्हाला दाखवतो. आणि पावसाळ्यामध्ये ना तुम्ही फक्त पाय झटकून बसा असं हे बघा, असं पाय लागतं ना. त्या दिवशी मी गाडी वॉश करून आणलेली आहे. असं जीव पडून जातो बघा, असं पाय लावतं गाडीला, असं खराब होऊन जाते गाडी. गाडीत बसताना थोडंसं पाय उचलून बसत जा, जेणेकरून गाडी खराब नाही झाली पाहिजे. आणखी साफ करून आणल्यानंतर परत जर पुसायची वगैरे वॉश करायची म्हटले ना आणि गाडी खराब जर दिसली ना तर चिडचिड होती माणसाची. हे बघा बाई क्लीन करताना एकदम मस्त असं सगळी घाण काढून घेतली बाईनी. या पद्धतीचं क्लीन करा गाईस. झाडू आणि सुपडी एकदम बेस्ट नाही गेलं. कपड्यानं जर केलं ना तर लिंगणारच नाही, तुम्हाला तकलीफ होऊन जाईल. अर्धी घाण येईल आणि अर्धी घाण येणार नाही. त्याच्यामुळे असं करा.
हा आहे ना एक्सपर्ट आहे नाही का साफ करायला. पण शिकवलंय मला असं. हा लहानपणापासून गाडी साफ करायचे कामं करतो. आपण एक वॉशिंग सेंटर टाकून द्यायचं का निक, टाकून गेला लय पैसा कमवू आपण. इथं टाकून देऊ मग आपण. सोसायटीचं गाड्या साफ कर. चलो गाईज गाडीची वॉशिंग मस्त पैकी आता चालू झाली आहे. तर बापरे बाईची गाडी पण क्लीन करून घेऊ आपण वाटलं तर, कारण की त्याची गाडी पूर्ण माखली. आपल्याला शूटला जायचं होतं म्हणून आपण वॉशिंग वगैरे करून ठेवली होती नाही गाडी, पण पाऊस वगैरे या गोष्टीमुळे ना आपलं सगळं शूट राहून गेलं. हे बघू शकता गाडी तुम्ही सगळी खराब झाली नाही का. त्याच्यामुळे ना आता असं ठरवलं आहे की सगळ्यात आधी ना गाडी क्लीन करून घेऊ, आपली पण आणि ही पण. हे बघा तुम्ही दोघी गाड्या क्लीन झाल्या म्हणजे ना मस्तपैकी आपल्याला आहे ना शूटला जाता येईल. आणि निखिल पण आजारी पडलेला आहे नाही का. निखिल आजारी पडलेला असल्यामुळं आपल्याला शूटला जाता येत नाही. हे बघा गाडी पूर्ण आहे ना खराब होऊन गेली होती. त्या दिवशीच आपण वॉशिंग वगैरे करून आणली, पण पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी खराब होऊन गेली नाही का. बघू शकता काहीच सगळे कामाला लागलेले. कशाला गाड्या म्हटलं. हां हां तर या दोघांमध्ये ना खतरनाक फाईट झाली नाही का. हे वाचलंय डायरेक्ट खॉप देखो खॉप उसका डायरेक्ट रस्ता चेंज करून घेतला. त्या कुत्र्याने मागून येऊन याच्यावर इतका खतरनाक अटॅक केला ना मोबाईल काढेपर्यंत. ते बघा मी तुम्हाला जसं सांगितलं होतं ही गाडी धुतल्यानंतर आपली गाडी धुवावंच लागणार आहे तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही गाडी धुवायला घेतलेली मस्तपैकी. आणि आता जेवढं लवकर होईल तेवढं लवकर गाडी धुवून आपला जो रात्रीचा ब्लॉग येतो एडिटला बसायचा आहे आपल्याला. काही ब्लॉग राहिलेला एडिट करायचा. आता सगळ्यात पहिले ना आपण ब्लॉग एडिट करून घेऊ आणि मग फ्रेश होणार आहे. कारण की आपण साईच्या बीचवर बसलेलो होतो आणि जर साई आल्या तर आपलं एडिटिंगचं काम फसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी लागली पाहायला नाही. हे बघा मस्तपैकी गाडी धुवायचं काम चाललं आहे आता आपल्या घरी. आणि हे बघू शकता तुम्ही इंडियन फ्लॅग कसा दिसतोय. गाईज कुठं जायचं आहे आपल्याला चहा प्यायला परत खाली. आज परत एकदा चहा आहे आपल्याला. आणि हे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही ना झोपू देतो यांना इथं. आम्ही अजिबात हाकलत नाही. असं नाही आमचं का आम्ही हाकलतो, पण हे ना आमच्या बुटांची पूर्ण वाट लावून टाकतं. हे बघा पूर्ण खराब करून टाकतं नाही का. बुटं जे बुटं भेटले त्याचं डायरेक्ट ते काम वाजवून टाकतं. कधी जाऊ ना नाही का कुठं जाऊन घे वर्षावर पूर्ण आहे ना वाट लावून टाकतं नाही का बुटांची आपल्या. तेवढाच त्रास होतो. आणि पार्किंगमध्ये बघू शकता आपल्या गाड्या किती भारी दिसत आहे. ह्या गाडीचं काहीतरी करायचं आपल्याला. म्हणजे आपल्या आहे ना 3 आणि दीपकची एक 4 आपल्याकडे एकदम मस्त अशा बाईक तयार होऊन जातील. आपल्याला अजिबात लोड राहणार नाही कोणत्याच गोष्टीचा. जिकडं पाहिजे तिकडं फिरायला जाता येईल नाही आपल्याला. 4 गाड्या म्हटल्यावर आपण कमीत कमी असं समजून चाला 6 जण तरी जाऊ शकतो नाही का. तर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना जेवीच्या गाडीचं पण काम करणं आहे नाही का. कोण घेऊन आलं व्हायच्या काय तू सांगितली ती. ह्या माणसाला आहे ना तुम्ही अशा नजरेने बघा. ह्या माणसामुळे माझा कालचा ब्लॉग एडिट नाही झालेला आहे. आला गप्पा मारत बसला रात्री 1.5 तास वाया घातला माझा. तू काही समजतंय का निघाला 1.5 तास वाया घातला काहीच यांनी. याच्यामुळे ब्लॉग अडकून पडलाय आता. नाही तर आतापर्यंत एडिट झाला. आपली चहा थँक्यू साई चहा आणल्याबद्दल. चला चाय पिऊया. चीअर्स. आपण काय दारू पितो आपण चहाच पितो ते पण कधीतरी. चहा पण रोज नाही पित आपण. किती रुपयात किती चहा आणली तू. 50 मध्ये चहा. कसं काय पण आपल्या ओळखीचा मिळत फॅन होता आपला. काय हां काय होता सबस्क्रायबर आहे तुझा म्हणून तुला चहा जास्त देतो असं. वा हे बघायच सगळे चहा पित आहे. तो पण आहे तो पण आहे तो पण आहे. आणि या बाईने 2दा घेतले तरी काय बोलला ऐकून घ्या बरं का.
काय बोलला ऐकून घ्या. आजारी पडलोय, लद्दाख जायचंय. निक मोठ सने डरता आणि आता म्हणतो मेडिसिन घेऊ का ब्रो म्हणे, मी आजारी पडलोय. समजलं का ब्रो? वन मोर. तेव्हा गाईज जास्त चहा घेऊन आलेला आहे आज तो. याला जंगी या शब्दाचा अर्थ सांगा. जंगी 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 बर्थडे होणार आहे भाईचा 15 तारखेला. 14. तर याला जंगी या शब्दाचा अर्थ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. योगेशला जंगी या शब्दाचा अर्थ नाही माहिती आणि तुम्ही नक्की सांगा त्याला. सांगा तुम्हाला जंगी याचा अर्थ काय होतो कमेंट मध्ये. मी माहिती कमेंट मी सांगा जंगीचा अर्थ गाईजला बी माहिती नसेल काय. त्यांनी स्वागत केलं जाईल तुमचं सगळ्यांचं. तर याला जंगी शब्दाचा अर्थ नाही माहिती. बाय बाय. तू तुझं काम करून ठेव, आलो मी 10 मिनिटात बरं का. भाईच्या अर्धे हाल तर पायनं टेकल्यामुळेच होतं हे बघ. आज पण पडला असता, काल पडला होता ना. अरे हा इथं गाडी लावता ना पडून चालला होता डायरेक्ट. बाई वाचला तो. ते इतका खतरनाक पडला असता ना, हातपाय गेले असते माहिती डायरेक्ट. आता परत दाखवतो तुम्हाला पडायची शक्यता आहे त्याची. काय व्हायचं त्याचे पाय नाही पोचत तेव्हा. चल मग योगेश तू पण जेवण करून ये. काय करा गैस किसको किसी को बोलना मत, सिक्रेट रखना. 507 किलोमीटर झाले. आजपासून मी गाईस वर्ड यूज करणार माझ्या व्हिडिओ मध्ये. एवढे गाईस दोस्त नाही दोस्त ठीक आहे, पण गाईज हा शब्द बंद करायचा आपल्याला. कम से कम 100 वेळेस बोललोय तुम्ही, नाही बघितलं. आणि अजून एक गोष्ट मला बघायला भेटली, ही बघा याची वायरिंग कशी बाहेरून दिसतीये. जर काही प्रॉब्लेम झाला ट्रेनला पाणी लागायची शक्यता जास्त आहे. वायरिंग ओपन मध्ये व्हायची, परत पडला असता. सॉरी गाइस नहीं नॉट गाइस दोस्तों, ये देखो ऐसा इसका पैरा किया और मेरा जैसा चूहे सा तकमगा रहा है. बोल भी नहीं सकता, कुछ कह भी नहीं सकते इसको बड़ा भाई के नाते हुए. और ये भाई आगे चला रहा है, बोल भी नहीं सकते और मार भी नहीं सकते. दोनों के बीच में बैठा है, दोनों ऐसे लगाएंगे उसको, टपली लगाएंगे टपली. छोटा भाई मत बनो, बड़ा भाई बनो. मैंने अगर ऐसी उठाई गाड़ी तो कैसा लगेगा उसको दिल में? पूछो तो एक बार. मेरा तो विषय हो जाएगा, वो दिल फट जाएगा उसका. कलेजा को इसकी ना आरामात प्रेमाने कर ना तू. इतना प्रॉब्लम प्रेमाने काढ. ऐसे करनी पडते. हॅलो गाईज, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अजून एक प्रॉब्लेम आलाय मला. आणि त्या प्रॉब्लेममुळं इतकं टेन्शन आलंय ना. आता असं झालेलं आहे आपल्या लद्दाख ट्रिपला आहे ना कोणाची तरी नजर लागलेली डायरेक्ट, असं वाटायला लागलेलं आहे मला. कारण की इतके दिवस आहे ना फक्त दीपक आजारी पडलेला होता, त्याच्यामुळं आपली लद्दाख ट्रिप आहे ना पुढे ढकलली जात होती. पण आता आहे ना असा विषय झालेला आहे की आपला जो निक आहे तो पण आजारी पडलेला आहे. तो आहे ना आज अक्षरशः मेडिसिन खाऊन झोपला आहे नाही का. हे बघू शकता तुम्ही त्याच्या डेस्कवर हे मेडिसिन पडलेलं आहे. हे बघा, एक काल रात्री खाल्ली त्यांनी, मला सांगितलं नव्हतं पण आता एक खाल्ली आहे. हे बघा या 2 मेडिसिन. आणि तुम्हाला दाखवतो मी, तो झोपलेला आहे डायरेक्ट नाही का. म्हणजे ना आता असं वाटायला लागलं आहे कोणाची नजर लागलेली. हे बघा एवढ्या गरममध्ये तो कोदडी पांघरून वगैरे झोपला आहे. नेमकं काय प्रॉब्लेम होतो आहे त्याला ते कळत नाही आहे. हे बघू शकता कोणाची नजर लागली ना ट्रिपला, मला तेच नाही कळत आहे नाही का. कारण की सगळ्यात आधी दीपक आजारी पडला. निघण्याआधी कुल्लू मनालीला किंवा मनाली चंदीगड हायवेला पाऊस वगैरे चालू होता, त्याच्यामुळं आपण लेट झालो नाही का. आणि आता असा प्रॉब्लेम झाला आहे की हा आजारी पडला आहे नाही का. जेवणाला जाईपर्यंत आहे ना ओके होता, सगळं नीट होतं. तिथून आल्यानंतर खाली थांबला तो, मेडिसिन घेतली, मेडिसिन खाल्ली त्याने. मी आता त्याच्या डेस्कवर पाहिली मेडिसिन पडलेली होती. त्याच्यामुळे असं झालं आहे ना आता की काय करावं नाही का. आपल्याला आपली लद्दाख ट्रिप तर पूर्ण करणं आहे नाही का. किती पण काय झालं तर आपण जाणार आहे. 1 हो 2 हो 3 दिवस लेट हो, हे यांचे असे प्रॉब्लेम इथंच जर चालू झाले तर पुढं कसं होणार आपला. ट्रिप पण खूप डिले होती नाही का. कारण की तो तिकडं आजारी आहे, हा इकडं आज झोपला आहे असा. कारण की याच्यामुळं आपल्या ट्रिपमध्ये हाल होऊ शकतात. त्याच्यामुळं आता याला पण दवाखान्यात दाखवून आणू आपण, डॉक्टरकडे दाखवून आणू याला. बघू आता ह्याचं काय करायचं. टेन्शन आलं आहे नाही का मला. आता काय
कोणाची नजर लागली आपल्या ट्रिपला काहीच समजत नाही काय करावं. डोकं काम करणं बंद झालंय नाही का डायरेक्ट. आता एवढा सगळा खर्च करून झाला, सगळी तयारी झालेली आहे. हे बघा आमचे कपडे वगैरे सगळे आणून पडलेले इथं नाही का. त्याचं सामान पण पॅकिंग आहे, टेंट वगैरे सगळं आणून इथं पसारा आणून पडलाय. तेव्हा तिथं गॅस कॅन वगैरे पण आणून ठेवलेले आपण, या की आपल्याला याच्यात लागणार आहे फूड वगैरे बनवायला लागणार आहे. सगळं रेडी आहे, जॅकेट वगैरे हेल्मेट वगैरे बाकीचं सामान इकडे वरती सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. पण असे प्रॉब्लेम यायला लागलेले ना तर आता आहे ना डोकं काम करणं बंद. आपल्याला देवाला एकच सांगणं आहे, सगळं ठीक होऊ दे आणि आपल्याला लवकरात लवकर लद्दाख ट्रिपसाठी निघू दे बाबा. कारण की ट्रिप आपल्याला कोणत्या परिस्थितीत कॅन्सल नाही करायची. खूप लोक आपल्या ट्रिपची वाट पाहत आहे. इंस्टाग्रामला रोज मेसेज येत आहे की कुठं आहे भावा, कुठं आहे भावा. मला पण आता सांगायला बरोबर नाही वाटत आहे का आमचे 2 माणसं आजारी पडले, त्याच्यामुळं आम्ही ट्रिप थोडीशी डिले केली. आता काही समजत नाही आहे. बाईला माऊस लागतोय. चला भेटतो बाई, आलो आम्ही चहा पिऊन. चला येऊ का. आणि आपला जो तिसरा माणूस आहे हे बघा, चहाचा फुल शौकीन येतो, पण आजारी असल्यामुळं त्याला आहे ना आम्ही नाही घेऊन जाते. झोपू देऊ त्याला, आराम करू देऊ त्याला. सध्या आरामाची खूप गरज आहे नाही का. भयानक परिस्थिती चालू आहे. कोणाची नजर लागली ना आपल्या ट्रिपला काही माहिती नाही. कारण की जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहे नाही का. कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे. एकाचं मिटवलं का दुसऱ्याचं मिटवलं का तिसऱ्याचं मिटवलं का. तिकडं पाऊस जोरात चालू आहे, नदी पाणी भरती आहे, पूल तुटत आहे, दरी कोसळती आहे, काय चाललंय काही कळत नाही. अशी तर आपली ट्रिपची अवस्था चालू आहे. कुठं 1 तारखेला निघायचं होतं आपल्याला, आज 7 तारीख येऊन गेली तरी आपण निघालो नाही का. बघू आता कधी मुहूर्त लागतो आणि आपण आपल्या ट्रिपसाठी निघतो. तयारी तर करून ठेवली आपण, पण निघणं गरजेचं आहे नाही का. आता लवकरात लवकर आवडू, हे दोघं बरे झाले पाहिजे लवकर आणि निघू लवकर आपण आपल्या ट्रिपला. अजून पण त्याला आहे ना आरामाची गरज आहे. काय झालं तुम्ही तुला दुपारी काय 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 सर्दी आणि अंग दुखत होतं. मग आता त्याचा उपाय काय करणार आहे. डॉक्टरकडे जायचंय का आपल्याला. रेडी झाला. आवाज कसा झालाय तुला काय. हा थोडाफार घासा बसलेला आहे बघा, आवाज गेलाय त्याचा डायरेक्ट. इंडिकेटर सांभाळा, तिकडे इंडिकेटर सांभाळ. इंडिकेटर सांभाळ. येऊ दे मागे, येऊ दे. तिकडे फिरव हँडल, तिकडे फिरव ना पुढे. हां चलो. या अशी गाडी लावायची हाल होऊन जातं. आपल्या गाडीला आहे ना टनने बसत नाही का, जेवढा पाहिजे तेवढा. ते सवय नाही तुला त्याची. मग चोरले गेली तर लद्दाख कसं काय जाऊ मी भाई. चलो गाइस, अभी अंधेरा छा चुका है और नीचे से चाबी ला गई है क्या तुमने. चावी लाई आहे का नीचे से. त्याला आहे ना चावी काढता येत नव्हती आपल्या गाडीची, त्याच्यामुळे ना फोन अटकला. बाईक चालवायची होती तर मयूर दाची चालवली ती, मग आज पण चालवली. आणि आता मला यकीन हो गया है की मैं ऊपर भी गाड़ी चला सकता हूँ. ऊपर म्हणजे ऐसा वरती ला सकता हूँ गाड़ी, और बोला ही मैंने वरती ऊपर गाड़ी और सक्सेस हुई हो. चढ़ा सकता हूँ. हाँ म्हणजे असं चढ़ती चढ़ के इधर लगा सकता हूँ गाड़ी. हाँ चढ़ती से चढ़ के लगा सकता हूँ. गाइस सुन लिया तुमने इसका. हाँ नाही चावी नाही आणली का तुम्ही चावीकडून. बघा हे खाली चहा देऊन आले पण चावी नाही घेऊन आले. नाही तुम्ही चहा प्यायला बसलो तेव्हा तू विचारलं नाही का ऑफिसला कोण आहे. आम्ही चावी आणलीच नाही. ऑफिस जर उघडं आहे तर चावी आणणार आहे का. मी काय म्हणतो ऑलरेडी माणूस बसलेला आहे तर चावी घेऊन येणार आहे का आम्ही. आम्हाला माहिती तो कुठं जाणारच नाही तरी तेच भाग गया. देखो गाइस ये आणि भाग गया था, भाग गया था ये. भागते वो है जो डरते. तू चावी कावर विसरला होता. मला असं वाटतं तुमच्याकडे चावी. अरे असं कसं काय आमच्याकडे चावी नाही. तुला बोल तू विचारलं ना ऑफिसला कोणी म्हटलं चावी आहे. बसत ना गाणं म्हटल्यावर नाही डर होना चाहिए कॉपीराइट का. बाकीचं काही घेणं नाहीये. कॉपीराइट का डर होना चाहिए बस, बाकी सब देख लेंगे. सिर्फ कॉपीराइट नहीं आना चाहिए, यही डर है हमारा. आणि आपल्या चॅनलला पण आहे ना आले होते कॉपीराइट, पण आपण सगळे ना क्लिअर करून टाकले. त्या दिवशी रात्री 2 वेळेस 3 वाजेपर्यंत बसलो
आणि ते काम सगळ्यात आधी केलं नाही का मी, कारण की ना कॉपीराईटमुळे ना भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागले, आपलं चॅनल उडायची शक्यता आहे नाही का, त्याच्यामुळं सगळ्यात आधी ना आपण कॉपीराईट काढून घेतले. आपण आहे ना एकदा आहे ना आता जो डाविंचीला प्रोजेक्ट एक्सपोर्ट करून आहे ना चेक करतोय का किती वेळ लागतो, कारण की ना प्रीमियर प्रोला आहे ना आपल्याला एक दीड तास लागत होता आणि त्याच्यानंतर आहे ना ते एरर मारत होतं नाही का, डाउनलोडमध्ये लावलं तरी चालेल. इतका प्रॉब्लेम होत होता ना प्रीमियर प्रोला, त्याच्यामुळे आता कंटाळून आहे ना डाविंचीवर आपण एडिट करून पाहिलेलं आहे. आता बघू आता एक्सपोर्टला किती वेळ होतो. इथं फक्त जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला लडाख ट्रिपला खूप हाल होणार आहे नाही का. पूर्ण सेम सेटिंगवर आपण एक्सपोर्ट मारणार आहे, बघू त्याच्यानंतर किती वेळ लागतो. कारण की ज्यावेळेस आपण या मॅकबुकवर एडिट केला आणि एक्सपोर्ट मारला होता ना, मॅक मिनीवर सॉरी, तर आपल्याला ना 20 ते 25 मिनटं लागले होते नाही का. 20-25 मिनटं पण नाही लागले होते, फक्त 15-16 मिनटं लागले होते नाही का. पण आता आहे ना आपण विंडोजवर मारून पाहणार आहे एक्सपोर्ट. विंडोजवर एक्सपोर्ट करण्यासाठी किती वेळ लागतो ना ते आता बघतो तुम्हाला सांगतो. कारण की मला आहे ना प्रीमियर प्रोला इतके प्रॉब्लेम यायला लागले, पूर्ण एक्सपोर्ट होत येतो 90%, 98, 95 म्हणजे 80 to 100 मध्ये आला तो पर्सेंटेजवर पूर्ण होणार राहणार आणि लगेच एरर होऊन जाईल नाही का. आणि एक्सपोर्टला इतका प्रॉब्लेम येतो इतका, त्याच्यामुळे ना आता कंटाळून गेलो मी. आता फक्त आपल्याला आहे ना याच्यावर जर परफेक्ट एक्सपोर्ट झाला आपल्याला तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे आणि आपण डायरेक्ट शिफ्ट होणार आहे याच्यावर. आम्ही तो बल्ब चेंज करतोय, आम्हाला वाटलं याची हाईट पुरून जाईल, पण हा एवढा घाबरतोय ना वर चढायला, हाईट पण नाही पुरत. जवळ घे ना मग चेअर, काय फरक पडला, जवळ घे ना तू. हा आता बघू हात पुरतो का नाही याचा. पुरला बक्षीस आहे मग तुला तो बल्ब. आता तिकडचा काढ ना, इकडे लाव ना आता. तिकडून इकडे लावायचा बघा आता, कारण की ना इकडच्या बल्बाचा उजेड जास्त वाटत होता म्हणून आपण बिना चेअरचं काढून घे ना. हा मग काढ बिना चेअरचा, काढ बिना चेअरचा, काढ ना. बिना चेअरचा काढायला चालला होता. याचे चेअरवर उभा राहून हात पुरत नाहीये आणि हा बिना चेअरचा काढायला चालला होता. तो लावून तर पाहिजे तिकडे, पहिले उजेड पडतोय का जास्त. अय भाई तो पहिले चेक कर ना यार, क्यों ऐसा कर रहे हो तुम. लाईट नाही त्याच्यामुळे फोकस सोडतोय कॅमेरा भाई. बघू आता किती उजेड पडतोय असा. त्या बघा हात नाही पुरत आहे पा त्याचा. पाय पाय पा पा पाय पा पाय पा त्याचा हात नाही पुरत. गेला आकडा तुला लावलाय का नीट. हा लाव, दाव आता बटन. वाटतोय का उजेड जास्त, कसा वाटतोय, कमीच वाटतोय उलट. काहीच फरक वाटत नाही, तसाच वाटतोय थोडा का नाही. मग आता कल्लोच लावून द्यायचा आपला जो होता तो. थोडा वाटतोय ना, मला पण थोडा वाटतोय. तुला नाही वाटत आहे का, जाऊ दे तू नको बघू. तुला वाटतोय का, मग ठीक है लाउन दे, जाओ दे. हमारे एक नए ब्लॉग में तो अभी हमने ना ये वाला लाइट निकाल के उधर लगाया है और उधर वाला लाइट लगा के इधर लगाया है और अपना बाइक का ही ब्लॉग चालू है. भाई लद्दाख कब जा रहे हो यार. लद्दाखला आहे ना नजर लागली आपल्या, इतकी घाण नजर लागली नको तरी काहीच समजत नाही का. तो सीन आहे ना पूरा. मी तरी नीट आहे, बरं आहे ना, मला काही झालेलं नाही तर मी बी आजारी पडेल. असं नको व्हायला. तुमचा हो टेन्शन ना घेऊ तुम्ही, आपण आजारी नाही पडणार आहे आणि लद्दाख ट्रिप आपली कॅन्सल नाही होणार आहे, फिक्स आहे आपली. तुम्ही फक्त तयार राहा. आता 2-3 दिवसात निघायचंय. आता किती पण काय झालं ना, आता जायचं म्हणजे जायचंय. आता नाही मागं वळून नाही पाहिजे. आता जाणार आहे आपण फिक्स. ते तयार आहे पण ते आजारी पडल्यामुळे विषय होतोय. निक म्हणतो मी असं येईल, म्हटलं नको येऊ. आजारी पडला तुला कुठं ऍडमिट करत फिरू मी. आधी लद्दाखच्या डॉक्टरांची भाषा समजणार नाही, त्याला आधी हिंदी येत नाही. कुछ चावलेंगे कुछ चावलेगा, अलग अलग हो जाएगा. ये सर्दी बोलेंगे वो खोपले के टॉनिक दे देंगे और ज्यादा हो जाएगा. आपली चेन आहे ना खूप आवाज मारते नाही काही बघा. एवढी ढिल्ली कसं काय झाली ना मला ते नाही कळत आहे. ड्राय तर आहेच पण खूप आवाज मारते नाही का. बघा किती ढिल्ली पडली आणि नेमकं कारण काय त्याचं ते समजत नाही का. कारण की ना चेन आहे ना खतरनाक आवाज मारते. एवढा आवाज ना चालू मध्ये असा कट 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 आवाज येतोय. नेमका तो आवाज कशामुळे येतोय हे समजत नाही का. सगळ्यात आधी त्याचं सोल्युशन काढणं आहे आणि उद्या आहे ना इथे खाली गॅरेज आहे त्याच्याकडे दाखवून बघतो. बरं वाटतंय का रे, बरं वाटतंय का नाही. तुझा आवाज पहिला कसा झालाय, आवाज इन्क्रीज करो. ते पाय काय घेऊन बसला तू. अरे एडिटिंग करत होतो. काय होतं तुला.
अरे हे जरी सर्दी लावला ते आईस्क्रीम थोडीशी कडक होऊन जाते, बंद केला की आईस्क्रीम पिघून जाते. कोणती आईस्क्रीम नाकातली? इटली आईस्क्रीम. आप मौत से डरते नहीं और इससे डर गए सर्दी से. नकली नहीं की रे, समझे गए मैं फिर इसको डर गया रे तू. आवाज पाय काय झाला? झोपले म्हणून तसं वाटतं. अरे इतकं बेकार होतं ना, ते दाबून दाबून असं हालावं लागतं त्याला दोघं साईडने. मध्ये काहीच नाही, पुढं कोळ आहे. हे असे हाल झाले रे का त्याचे. फॉर्म फाटलाय, समजला का? ओव्हर कॉन्फिडन्स फाटलाय का नाही फॉर्म? दिसतोय. काय सलेल लावली मला इथं, सलेल लावली मला. स्वेटर आहे का तू? मला बघायला यावेळी नारळ पाणी घेताना घेऊ द्या. मला सक्त जरूरत आहे नारळ पाणीची. आणि मम्मीने सांगितले बारीक खर्च करायचा, त्याच्यामुळे मी काहीच करत नाहीये. बारीक करायचा कमी करायचा? हा, मम्मी सांगितले आपले जे मराठी माणसं असतात ना ते खूप गोड असतात आणि ते खूप भारी असतात. येताना तुम्ही फक्त नारळ पाणी, सफरचंद 2-3 किलो, किवी घेऊन या. पांढरे पिशे कमी असतील ते पण कव्हर होऊन द्या. आणि मला शक्ती भेटते. बरोबर, तुम्ही घेऊन या तेव्हा जे चांगले होतील आणि आम्ही लडाखला जाऊ शकणार. लडाखला लवकर पोहोचू आम्ही, जर तुम्ही फ्रुट्स वगैरे आणले. जाम झालाय. आवाज बघू शकता तुम्ही किती चेंज झालाय त्याचा. त्याचे आणि त्याची आता मी आता 2 दिवसाचा तो रिपेअर नाही झाला, मग त्याची वाट लागणार आहे मी आता. आता काय झालंय फायनल आता मोंटीवर आहे ना, तुझा बी आवाज गायब झालाय, तो तिकडे आजारी होऊन पडलाय. तुम्हाला जे बोललो ना मी की निक आजारी आहे, त्याच आहे ना आता मेडिसिन खायचं काम चालू आहे. कोणती मेडिसिन आहे? कशाबद्दल आहे? पण मेघादाईची मेडिसिन आहे. पुढच्या काही वाचता नाही आहे, जास्त इंग्लिश हार्ड आहे म्हणून, पण पुढे मेघा लिहिलेले आहे. मेघाताई आणि दुसरी हिलिंग कोल्ड ही कंपनीचं नाव आहे वाटतं. तेवढा काही शिकलेलं नाही मी. रेड कलरची कॅप्सूल सारखी आहे, पण खायला बरी वाटते थोडी फार. गोड गोड सारखी, सरकारीचा वास येतो त्याच्यात, म्हणून मजा येते का खायला? मजा येते खायला. महिंद्रा थार नाही का? दाखव आगर. महिंद्रा थार नाही का? गोळी तर दाखव. हा, खाऊन घ्या. महिंद्रा थार नाही का? त्याचे बॉनेट कसं असतं, पुरी मॅट तशी गोळी आहे, पुरी मॅट. ते पिंक कलर आहे, बेबी पिंक कलर. तुम्ही बघू शकता, बेबी पिंक. जसा आयफोन कसा असतो, रोज गोल्ड. सॉरी, डन, थैंक यू. मौत से नहीं डरता, लेकिन है ना बीमार होने से डरता है. कसा गोळा खाता है ईमानदारी. हाँ, आला का नाही लाईनीवर? बहुत से डरता नहीं, बहुत डरते तेरे भाई से. तोंड पाय कसं झालं, आवाज बघा त्याचा कसा येतोय तुम्ही. गायस हे फक्त ना दमनचं पाणी आणि इकडचं पाणी थोडंसं चेंज झालं आणि मध्ये नाशिकला थांबलो ना म्हणून विषय होऊन गेला. बाकी काही नाही. एक मेडिसिन 1 टक बाकी आहे. उद्या टन राहील. बघू आता. हा, उद्या क्लिअर होतो का नाही ते तसं तुम्हाला मी ना, हा उद्या क्लिअर होतो का नाही बघू आपण. आणि आजचा ब्लॉग आहे इथंच एंड करतो. आजचा ब्लॉग आहे ना, नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटला, काय वाटला. आणि आपला भाई आहे ना मेडिसिन खाऊन ना आता रेडी होतोय, तर उद्या फुल आणि फायनल रेडी होऊन जाणार आहे असं तरी मला वाटतंय. उद्या फायनल असं शेवट अटक घ्या. तरी मी एक्स्ट्रा आणलेलं आहे मी. तुम्ही पण याला कमेंट करून सांगा का तुझी तब्येतीची काळजी घे. आणि आपल्या कमेंटला पण सांगा की आपला ब्लॉग कसा वाटला, काय वाटला. नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांना शेअर करा आणि लाईक पण करा, नाही का. आणि मी आता एंड करतो ब्लॉग इथेच. चला तर मग, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट डे. आय लव्ह यू. चलो.